गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सुरक्षा रक्षकाचं काम करणाऱ्या नेपाळी दुकलीला चरई येथील एकाच दिवशी 14 दुकानांचं शटर उचकटवून घरफोडी करण्याच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या असून त्यांनी 9 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. महंत कामी आणि विष्णू कामी अशी अटक केलेल्या नेपाळी सुरक्षा रक्षकांची नावं आहेत. नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चरई भागांमधील 14 दुकानं फोडून या चोरट्यांनी 34,000चा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस करत होते. पोलिसांनी ठाणे रेल्वे स्टेशन परिसर ते चरई या भागामध्ये 100 CCTV कॅमेऱ्यांची तपासणी करून या दुकलीला जेरबंद केलं आहे. या गुन्ह्यातील दोन्ही चोरटे हे सराईत चोरटे आहेत. या गुन्ह्यातील महंत हा दुकानाचे शटर उचकटवून दुकानात चोरी करतो, तर कृष्णा हा दुकानापासून दूर राहून लक्ष ठेवण्याचं काम करत असल्याची माहिती गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली. या चोरट्यांनी मुंबईमधील खार, विलेपार्ले, कळंबोली, उल्हासनगर इत्यादी भागात चोरीचे एकूण 9 गुन्हे केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याचं जाधव यांनी सांगितलं. नौपाड्याचं सांगतो. नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 12 मार्च रोजी रात्रीमध्ये एकाच रात्री 14 दुकानं शटर उचकटून त्याच्यामध्ये चोरी झाली होती. दुकानं फोडण्यात आली होती. त्यामध्ये गुन्हे शाखेच्या युनिट 1चे इन्चार्ज सचिन गायकवाड, API सूर्यवंशी, PSI घुगे आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या गुन्ह्याचा समांतर तपास केला. त्यामध्ये आपल्याला 2 आरोपी निष्पन्न झाले. एक महंत कामी आणि दुसरा आरोपी आहे विष्णू कामी. हे मूळ राहणारे नेपाळचे आहेत. सध्या ते मीरा रोड परिसरामध्ये राहत होते. त्या 2 आरोपींना आपण अटक केली. त्यांच्याकडून आपण ते 14 दुकानं फुटले होते. त्यामधील मुद्देमाल, पैसे, कॅश होते, त्याचबरोबर मोबाईल होता आणि इतर दुकानातलं साहित्य असं एकूण 2,60,000चा मुद्देमाल त्या 2 आरोपींकडून आपण जप्त केलेला आहे. याच तपासामध्ये अजून एकूण मुंबई असेल, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील इतर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल असलेले 10 गुन्हे सध्या उघडकीस आलेले आहेत. 10 गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आरोपींचा निष्पन्न झालेला आहे. त्याचा देखील आम्ही पुढचा तपास करत आहे. सध्या ह्या आरोपींची 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे. नारपोली पोलीस स्टेशन येथे 378/25 हा घरफोडीचा गुन्हा दाखल होता, ज्याच्यामध्ये गोडाऊनमध्ये चोरी करून त्यांचे लॅपटॉप चोरून घेऊन गेले होते. त्या अनुषंगानं गुन्हे शाखेच्या युनिट 2चे इन्चार्ज जनार्दन सोनवणे, API केदार आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये तपास केला. त्याचा समांतर तपास केला. त्यामध्ये 2 आरोपी निष्पन्न झाले. एक दिलीप चव्हाण आणि दुसरा आरोपी अर्जुन राठोड. हे मूळ राहणारे कर्नाटक राज्यातले आहेत. काही दिवस ते आपल्या भिवंडी परिसरामध्ये देखील वास्तव्याला होते. त्या 2 आरोपींना आपण अटक केली. त्यांच्याकडून एकूण 26 लॅपटॉप जप्त केलेले आहेत, ज्याची किंमत आहे 24,65,000 आणि याच्यामध्ये अजून देखील त्यांनी कुठल्या गोडाऊन मध्ये किंवा इतर ठिकाणी चोरी केली का घरफोडी केली का याचा देखील आम्ही तपास करत आहे. सध्या हे आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. त्या आपल्याला तपासामध्ये एकूण 26 लॅपटॉप मुद्देमाल जप्त केलेला आहे किंवा मिळून आलेला आहे, ज्याची किंमत 24,65,000. अधिक आम्ही तपास करत आहे. सध्या त्यांच्याकडून रिकव्हरी केली, जप्ती केलेली आहे. ते कुणाला विकणार होते किंवा ते कोण रिसिव्ह करणार होतं त्याचा देखील अधिकचा तपास आम्ही करत आहे. हे स्क्रूड्रायव्हर कटावणीच्या साहाय्याने गोडाऊनचं शटर किंवा दरवाजे उचकटून त्यामधील ते मुद्देमाल चोरून घेऊन. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता
महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. झाडावरून खाली पडल्यावरती हातपाय मुरगळणे अथवा छोटी दुखापत झाली तर फारसं घाबरण्याचं कारण नसतं. मात्र हीच दुखापत गंभीर झाल्यावरती सर्वसामान्यांच्या पायाखालची वाळूच सरकते. असाच एक मुलगा झाडावरून खाली कोसळून उजव्या हाताचं मनगट आणि कोपऱ्याची हाडं तुटून बाहेर दिसत होती. गंभीर दुखापत झालेल्या मुलाच्या हाताची ठाणे सिव्हिल रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने मुलाच्या चेहऱ्यावरती हास्य उमटलं. ठाण्यामध्ये राहणारा अंकुर हा 4 दिवसांपूर्वी आंब्याच्या झाडावरती चढला होता आणि झाडाचा अंदाज न आल्याने तोल जाऊन तो खाली पडला. शरीराचा सर्व भार हातावर आल्याने उजव्या हाताला त्याच्या गंभीर इजा होऊन मनगट आणि कोपऱ्याकडील हाड मोडलं होतं. मोठ्या वेदना अंकुरला सहन कराव्या लागल्या. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्याने मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाणं खिशाला परवडणारं नव्हतं. ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार चांगले होत असल्याचे अंकुरच्या कुटुंबाला सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ अस्थिव्यंगतज्ञ डॉक्टर विलास साळवे यांनी दिली. आपल्याकडे 13 वर्षाचा मुलगा एक उंच झाडावरून पडल्यामुळे हाताला एक गंभीर दुखापत आणि कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर सांगतो आपण त्याला, एकदम कॉम्प्लिकेटेड फ्रॅक्चर झाला होता हाताला. 13 वर्षाचा मुलगा आहे, राईट हँड आहे आणि त्याचं सर्जरी करणं म्हणजे दोन साईडला, हाताच्या रिस्ट साईडला आणि एल्बो साईडला दोघांना जे बोन बाहेर आले होते, डिफिकल्ट होतं. फ्युचरच्या दृष्टीने त्याच्या पुढे त्याला शाळा कॉलेज शिकताना रायटिंग करताना राईट हँड असल्यामुळे एक डिफिकल्ट सर्जरी होती. परंतु आम्ही याच्यावर डिस्कशन केलं, आमचे डॉक्टर साळवेंनी सगळ्यांची संमती घेऊन एक कसं प्रकारे ऑपरेशन करून अतिशय कॉम्प्लेक्स ही सर्जरी अगदी मस्तपैकी केली आणि त्याच्या हाताचं रिकवर केलं आहे. खरोखर जे गोरगरिबांसाठी आहे, प्रायव्हेटला हे जर गेलं असतं प्रचंड खर्च आला असता आणि त्याचे काय कॉम्प्लिकेशन पुढे याला डिफॉर्मिटीज येणं वगैरे खूप कॉमन असतात आणि 13 वर्षाचं असल्यामुळे यंग असल्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं होतं. त्याचं भविष्य त्याच्यावर डिपेंड होतं. तर अतिशय सुंदर प्रकारे सर्जरी केली. टोटली रिकवर झालेलं आहे आता आणि आता आम्ही त्याला पुढील उपचार चालू आहे. एकदा सगळं वोंड वगैरे प्रॉपरली हील झाली सगळं डिस्चार्ज करू. पण खरोखर आमच्या सिव्हिल टीमचं पर्टिक्युलर डॉक्टर साळवे सरांचं अनॅस्थेसिस डॉक्टरचं 13 वर्षाच्या मुलाचं त्यांनी अनॅस्थेसिया दिला, त्यांना खरोखर धन्यवाद देतो. आणि यामुळेच खरोखर आपण गोरगरीब लोकांची सेवा करू शकतो आहे आणि आमची टीम सिव्हिलची जी आहे ती अतिशय अहोरात्र मेहनत करून या सगळ्या गोष्टी करतात. मी खरोखर प्राऊड फील करतो आणि खरंच सगळ्या टीमला धन्यवादही देतो. आणि एक आहे की जे गोरगरीब आहे ज्यांना काही आधार नाही ते आमच्या सिव्हिलला येतात. मी जास्तीत जास्त लोकांना त्या दृष्टीने सांगेन की आमच्या परीने होईल तेवढ्या गोष्टी आपण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या आवाक्याबाहेरचे काही गोष्टी आम्ही इकडे करतो. तर खरोखर मी सगळ्यांना धन्यवाद देतो आमच्या टीमला. आणि असंच काम करत राहू, असंच गोरगरिबाची सेवा करत राहू ही अपेक्षा सगळ्यांकडनं करतो. धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे ठाणे महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी मे व जून महिन्यांमध्ये झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते. मात्र पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे व अन्य नैसर्गिक कारणांमुळे काही झाडं उन्मळून पडतात, ज्यामुळे नागरिकांच्या जीवास आणि मालमत्तेस धोका निर्माण होतो. याच पार्श्वभूमीवरती संभाव्य धोके टाळण्यासाठी यावर्षी नियोजित वेळेच्या 2 महिने आधीपासूनच म्हणजेच मार्च महिन्यापासूनच धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, रुग्णालये, उद्यानं, चौक, बसस्टॉप आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे. पावसाळ्यात विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्यांचा संपर्क होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तांत्रिक दृष्टीने ही छाटणी केली जाते. त्यासाठी प्रभाग समितीनिहाय सर्वेक्षण करण्यात आलं असून सुमारे 6,367 झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात येत आहेत, असं अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी स्पष्ट केलं आहे. या मोहिमेची माहिती देण्याकरिता ठाणे महानगरपालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावरती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मधुकर बोडके, वृक्ष अधिकारी राजेश सोनवणे, वरिष्ठ अधीक्षक केदार पाटील उपस्थित होते.
धोकादायक स्थितीत असलेले जे वृक्ष असतील, त्यांच्या फांद्या असतील, त्याच्यावर आपण कारवाई म्हणून आपण 15 मेपासून दरवर्षी आपण वृक्षांची छाटणी करतो. फांद्या धोकादायक फांद्या असतो, परंतु यावेळेला माननीय आयुक्त महोदयांनी ती कार्यवाही लवकर करावी, जेणेकरून पावसाच्या आधी कुठल्याही पद्धतीचं वृक्ष छाटणीचं एखादं काही राहू नये आणि त्यात पावसाळ्यामध्ये धोका निर्माण होऊ नये. यासाठी आपण 15 मार्चपासून शहरामध्ये प्रभाग समितीने आहे धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी मोहीम सुरू केलेली आहे. त्यासाठी आपण जे काही सार्वजनिक ठिकाणं असतील, उद्यान असतील, पदपथ असतील, बसस्टॉप्स असतील, या सर्व ठिकाणी जे काही धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांच्या फांद्या असतील त्या आपण छाटणीचं मोहीम सुरू केलेली आहे. साधारणपणे शहरामध्ये 6367 झाडांचं आपण सर्वेक्षण केलं आहे, प्रभाग समितीने आहे, आणि त्या झाडांचं आपण आत्ता छाटणीला सुरुवात करतो आहे. कुठलीही सावली नष्ट होणार नाही याची काळजी घेऊन, आता उन्हाळा, कडक उन्हाळा याची जाणीव आम्हालाही आहे, परंतु हे करत असताना आपण त्या झाडाची सावली नष्ट होणार नाही. केवळ ज्या धोकादायक स्थितीत असलेल्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सावलीला बाधा येणार नाही अशाच पद्धतीचं ट्रिमिंगचं नियोजन आपण केलेलं आहे. प्रभाग समितीने आहे, आपण तशी मॅनपॉवर मशिनरी उपलब्ध करून दिलेले आहेत, त्याच्यावर आपण कंत्राटदारांना सूचना दिलेल्या आहेत, आमचे अधिकारी तैनात केलेले आहेत प्रत्येक प्रभाग समितीने आहे, आणि त्याच्यावर प्रभाग म्हणजे झोन नुसार आपण आपले वरिष्ठ अधिकारी त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी आपण नियुक्त केलेले आहेत. त्याच्यामुळे अतिशय व्यवस्थितपणे झाडाला बाधाही होणार नाही आणि अनावश्यक वृक्ष छाटणी होणार नाही याच्या सूचना आपण ऑलरेडी त्या ज्या ठेकेदारांनी दिलेल्या आहेत. नियोजनबद्ध पद्धतीने आपण पावसाळ्याच्या पूर्वी जास्तीत जास्त धोकादायक ज्या फांद्या आहेत त्याचं छाटणी करणार आहोत, जेणेकरून पावसाळ्यामध्ये कुठलीही दुर्घटना होऊ नये. दरवर्षी असे झाडं उन्मळून पडण्याच्या घटना होतात, धोकादायक स्थितीतील फांद्या पडून लोक जखमी होण्याच्या घटना होतात, वाहनांचं नुकसान होतं, मालमत्तेचं नुकसान होतं. हे नुकसान टाळण्यासाठी जीवितहानी होऊ नये किंवा जीवितास धोका निर्माण होऊ नये, मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी आपण 2 महिने आधीच ही वृक्ष छाटणी मोहीम सुरू केलेली आहे. साधारणपणे मगाशी सांगितल्याप्रमाणे 7 लाखाच्या आसपास जास्त वृक्ष ठाण्यामध्ये आहेत. त्याच्यापैकी 6367 जे वृक्ष आहेत त्यांच्या धोकादायक फांद्या ज्या आपण छाटणार आहोत. सह्याद्री प्रतिष्ठानचे राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा तर्फे ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये ठाणे मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचे हे 11वे वर्ष होते. या कार्यक्रमाला आमदार केळकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, दुर्गरत्न श्रमिक गोजम गुंडे, इतिहासकार मकरंद जोशी, कारागृहाचे अधीक्षक राणी भोसले, उपाधीक्षक भोसले, ठाणे महानगरपालिकेचे परिवहन सदस्य विकास पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर, आरिफ बडगुजर, संतोष साळुंखे उपस्थित होते. आमदार संजय केळकर यांनी या कार्यक्रमाबद्दल माहिती देऊन सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक दुर्गरत्न श्रमिक गोजम गुंडे यांच्याही कामाची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर जिवंत ठेवायचा असेल तर त्यांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचे आपण संरक्षण केलं पाहिजे, कायम राहतील असं बघितलं पाहिजे. माझ्या मार्गदर्शनाखाली 25 संघटनांची एकत्रित नुकतीच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह बैठक झाली. त्यात गडकिल्ल्यांविषयी दुर्ग संवर्धनाबाबत चर्चा झाली. पण महत्त्वाचे 12 किल्ल्यांना जागतिक वारसा मिळावा याकरिता प्रयत्न सुरू करणार असल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं. सह्याद्री प्रतिष्ठान ही सर्वात मोठी संस्था असून त्यांचं काम दूरवर सुरू आहे. 30,000च्या वर प्रतिष्ठानचे सभासद आहेत. आमदार निरंजन डावखरे यांनी जो इतिहास विसरतो त्याचे भवितव्य निश्चित अंधारमय असतं असं सांगून शालेय विद्यार्थ्यांना अशा कार्यक्रमात आणून इतिहास सांगितला पाहिजे असं मत व्यक्त केलं. तर या कार्यक्रमाला आमदार केळकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, चिमाजी अप्पा, बलकवडे, अंजूरकर, नाईक, ढमढेरे यांच्या तसबिरींना पुष्पहार घालून फुलं वाहण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेवच्या घोषणाने वातावरण शिवमय झाले होते. शहराच्या इतिहासातला एक सुवर्ण दिन गेली 10-11 वर्ष ते सातत्याने साजरा करत आहेत.
खरं म्हणजे प्रत्येक शहराचा इतिहास हा टिकून ठेवला पाहिजे आणि त्याच्यामुळे ठाणे शहराचं एक आगळा वेगळा इतिहास आहे. हे सांस्कृतिक शहर आहे, हे ऐतिहासिक देखील या शहराला फार मोठी पार्श्वभूमी लाभलेली आहे. अनेक ऐतिहासिक घटना या शहरामध्ये घडलेल्या आहेत. ठाण्यामधल्या या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना, महाराष्ट्रातल्या पुढच्या या पिढीला हे सगळं ज्ञात असलं पाहिजे. त्याच्यातूनच शेवटी प्रेरणा घेतली जाते आणि त्याकरता या शहरामधल्या अनेक गोष्टीच्या बरोबर हा ठाणे मुक्ती दिन देखील अत्यंत महत्त्वाचा आहे की पोर्तुगालांच्या जोखडातून मराठ्यांनी हा किल्ला जो आहे तो मुक्त केला आणि अतिशय अन्याय आणि अत्याचार करणारे पोर्तुगीज त्यांना या ठिकाणी 27 मार्च 1737ला परास्त केलं. हा इतिहास शेवटी अत्यंत प्रेरणादायी आहे आणि त्यामुळे हा आम्ही जवळजवळ गेली 11 वर्ष हा ठाणे मुक्तीदिन साजरा करतो. केवळ मुक्तीदिन साजरा न करता हा इतिहास देखील या जेलच्या आतमध्ये देखील आम्ही त्याचं एक स्मारक निर्माण करतोय. म्युरल्सच्या माध्यमातून हे लोकांना खुलं होणारे पुढच्या काळामध्ये क्रांतिकारकांचा इतिहास या ठाण्याला आहे, या जेलला देखील आहे. आता हे जेल आहे, पूर्वी हा किल्ला होता आणि त्याकरता हा ठाणे मुक्ती दिन जो आहे अन्याय अत्याचारातून मुक्त केल्याचं हे प्रतीक आहे. या शहरामधला प्रत्येक कुटुंबातला एक माणूस यांनी ओलीस ठेवला होता. एवढं प्रचंड असं पोर्तुगीजांनी अन्याय जो केलेला होता तर त्याला कसं परास्त केलं, शौर्याचा पराक्रमाचा इतिहास आहे. आणि या मुक्तीदिनाच्या निमित्ताने मला खात्री आहे की हीच प्रेरणा जी आहे ती पुढच्या काळामध्ये निश्चितपणे उपयोगी पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास जसा आमचं सह्याद्री प्रतिष्ठान हे दुर्ग सेवा करून, आमचे दुर्गसेवक जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन निरनिराळ्या मोहिमा करून, कामं करून हा इतिहास जिवंत राहण्याकरता अहोरात्र मेहनत करतात, तसंच हे जे इतिहासाचे ज्या घटना आहेत त्या देखील जिवंत ठेवण्याचा हा एक आमचा प्रयत्न आहे. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. अशातच मुस्लिम बांधव या काळामध्ये रोजे करतात. सायंकाळच्या वेळी एकत्र येऊन या काळामध्ये विविध फळं आणि खाद्यपदार्थ खाल्ले जातात. याच पार्श्वभूमीवरती MK ग्रुप ऑफ कंपनीने दरवर्षीप्रमाणे यंदाही इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. MK ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीने वागळे स्ट्रीट येथील इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. यंदाही वागळे परिसरातील हेवन हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. सायंकाळच्या वेळी अनेक मान्यवरांनी येथे उपस्थिती दर्शवली. उपस्थित मान्यवरांचे आयोजक मुश्ताक खोकर यांनी स्वागत केलं. यावेळी आयोजक मुश्ताक खोकर, माजी महापौर अशोक वैती, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, प्रकाश शिंदे, भूषण भोईर, माजी नगरसेविका मिनल संखे, पोलीस DCP अमरसिंह जाधव, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट, त्याचबरोबर अनेक मान्यवर मंडळी येथे उपस्थित होते. अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी येथे उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. इफ्तार पार्टीत विविध समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी एकतेचा संदेश देत समाजात सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याचं आवाहन केलं. पोलीस अधिकाऱ्यांनी शहराच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केलं. सामाजिक सलोखा आणि सौहार्द वृद्धिंगत करणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केलं. यावेळी उपस्थित मान्यवर MK ग्रुपचे सदस्य आणि मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहून विविध खाद्यपदार्थाचा आनंद घेत इफ्तार पार्टी संपन्न झाली. आज ह्या ठिकाणी इफ्तार पार्टी हिंदू आणि मुसलमान बांधवांनी एकत्रपणे साजरी केलेली आहे. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये अशा विविध ठिकाणी अशा प्रकारच्या उत्सव आहे. हा खरा म्हणजे एकत्र येऊन हा उत्सव, हा सण आहे साजरा करताय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी देखील ह्या प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या ह्या कार्यक्रमाला जात होते. तसेच आपले सन्माननीय मुख्यमंत्री, आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील ह्या सर्व कार्यक्रमाला जातात आणि तशाच प्रकारची परंपरा आम्ही देखील दिघे साहेबांनी सुरू ठेवलेली, त्या कुठेतरी आम्ही देखील त्याच्यामध्ये सामील होतो. मुश्ताक खोकर आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी आज या ठिकाणी इफ्तार पार्टी केलेली आहे. रमजान महिना हा पवित्र महिना जसं आपल्या
भोईर साहेबांनी सांगितलं, एक पवित्र महिना आहे. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची कामं आपण करत असतो. मग ते प्रत्येक समाज बांधव आहेत, मुस्लिम समाज बांधव हे अशा प्रकारचे काम करत असतात. पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांना इफ्तार पार्टीच्या आजच्या दिनानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. रमजानच्या पवित्र महिन्याच्या आणि ईदच्या सर्व मुस्लिम राष्ट्रप्रेमी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा. या ठिकाणी MK ग्रुप्स मुस्ताक खोखर यांच्या वतीने आज या ठिकाणी रमजान महिन्यामध्ये दावत ठेवलेली होती, इफ्तार पार्टी, आणि त्यासाठी सर्व जमले सर्वच आमचे सहकारी. अतिशय चांगल्या प्रकारे हा रमजान महिना मुस्लिमांच्या याच्यासाठी अतिशय पवित्र महिना असतो आणि त्यामुळे या पवित्र महिन्यात चांगली कामं करायची असतात. त्याचप्रमाणे हे सर्वच या ठिकाणी आमचे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व लोक आम्ही एकत्र येऊन हे कार्यक्रम करत असतो. रमज़ान के पवित्र महीने में एक छोटा सा इफ्तार पार्टी का प्रोग्राम रखे थे, जिसमें भोईर साहब, दादा वैती साहब, शिंदे साहब और DCP सब जोन के DCP सब जन आए. बहुत अच्छा लगा, छोटा प्रोग्राम हुआ. हम हिंदू मुस्लिम अपन सब एक करके एक अच्छा प्रोग्राम रखे. और अपने एरिया में जिधर अपने एकनाथ शिंदे साहब है, जो हमेशा मुस्लिम बांधवों के साथ में हमेशा खड़े रहते हैं. कोई कुछ भी बोले शिंदे साहब के लिए, पर शिंदे साहब हमेशा हम सबके सपोर्ट पे खड़े रहते हैं. कोई भी काम मुस्लिम बांधवों का हो तो शिंदे साहब है, वैती साहब है, दादा है, प्रकाश शेठ है, सब हर वक्त आगे आते हैं. दादा ने तो इतना काम किया है. इंदिरानगर पट्टे में तो पूरा मुस्लिम बांधवों का एरिया है. हर चीज़ के लिए दादा आगे खड़े रहते हैं. वैती साहब है. तो अच्छा प्रोग्राम हुआ जिसमें सब जोन के लोग आए. मेरे मात्रे शेठ आए, हिरन भाई आए हमारे बिल्डर कंस्ट्रक्शन ग्रुप से, और पप्पू भाई एहतशाम आए. मुमरा से सैजाद भाई आए. कैस सुर में है बिल्डर. ये सब अपने प्रोग्राम में बहुत अच्छा लगा. शंके मैडम है, मेरी बहन है. मैडम भी हमेशा हर काम में मेरे साथ खड़े रहते. ठीक है.